पवार साहेब बोलतायत, हात वर करायचा, जोरदार टाळीने स्वागत करायचं. सभेचे अध्यक्ष माननीय आमदार कुमार गोसावी, आपल्या सगळ्यांचे उमेदवार ज्यांना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा पाठिंबा आहे, काँग्रेस पक्षाची साथ आहे, राष्ट्रवादीचे ते सहकारी आहेत, असे सचिन दोळके, माजी महापौर अंकुश काकडे, काका चव्हाण, शिवाजी बापू, प्रकाश मस्के, किरण चव्हाण पाटील, भागाचे ज्येष्ठ नेते बापूसाहेब धनगावले, सुरेश कारफेकर, स्वाती खोपे, विशाल कांबळे, नवनाथ साळके, व्यासपीठावरचे अन्य सहकारी आणि उपस्थित बंधू वगैरे. 7 महिन्याच्या पूर्वी देशाच्या लोकसभेची निवडणूक झाली आणि या लोकसभेच्या निवडणुकीला काही प्रश्न होते. देशाचे प्रधानमंत्री देशामध्ये ठिकठिकाणी जाऊन त्यांच्या पक्षाला 400 खासदार मिळावेत अशी विनंती करत होते. पार्लमेंटमध्ये मी अनेक वर्ष आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 1967 साली मी पहिल्यांदा निवडून आलो आणि त्या दिवसापासून आजपर्यंत कधी विधानसभेत, कधी विधान परिषद, कधी लोकसभा, कधी राज्यसभा, गेली 56 वर्ष सतत मी निवडून जातो. या सगळ्या कालखंडामध्ये आज प्रधानमंत्री मोदी जो 11 सांगतात 400 खासदार, तो कधी पाहायला आम्हाला लोकांना मिळाला नाही. कशासाठी 400 जागा हव्यात? आज पार्लमेंट चालवायचं म्हणजे तर 300 जागा असल्या तरी कारभार करता येतो, ठराव मांडता येतो, ठराव मंजूर करून घेता येतो. त्याची काही आवश्यकता नाही. पण मोदी साहेबांनी 400चा आग्रह पुन्हा पुन्हा धरला. यावर देशाच्या अनेक लोकांना शंका वाटायला लागली आणि ती शंका म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना आपल्याला दिली. हा देश एकसंघ आहे, त्याच्या त्या घटनेमध्ये काही बदल करायचा असला, परिवर्तन करायचं असेल, तेव्हा जादा खासदारांची आवश्यकता ही असते. आणि माझ्या सरकारला एक शंका आहे की मोदी साहेब 400 जागा हे पुन्हा सांगतायत. याचा अर्थ बाबासाहेबांची जी घटना आहे त्या घटनेमध्ये त्यांना काहीतरी परिवर्तन करावं अशी रास्त शंका आज अनेकांच्या मनामध्ये. आणि हे व्हायचं नसेल तर आपल्याला काही निकाल घ्यावे असते. हे व्हायचं नसेल तर आपल्याला एक मोठी संख्या एकत्रित करावं लागेल आणि त्यासाठी आम्ही देश पातळीवर प्रयत्न केले. आम्ही लोक एकत्र बसलो, दिल्लीमध्ये बैठक घेतली. सोनिया गांधी होत्या, राहुल गांधी होते,
मी स्वतः होतो, दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल होते, तामिळनाडूचे मुख्यमंत्री होते, केरळचे मुख्यमंत्री होते, कर्नाटकचे मुख्यमंत्री होते, समाजवादी पार्टीचे नेते ते त्या ठिकाणी होते. आणि आम्ही सगळ्यांनी ठरवलं काय वाटेल ते करू, पण घटनेला हात लावून द्यायचा नाही. आणि घटनेला हात लावून द्यायचा नसेल तर त्याला विरोध करण्याची भूमिका घेणारं एखादं संघटन उभं केलं पाहिजे. आणि त्यासाठी आम्ही बिहारमध्ये बैठक घेतली आणि एक संघटन उभं केलं. त्या संघटनाचं नाव इंडिया. त्या इंडिया संघटनेच्या मार्फत देशाच्या घटनेचं रक्षण करण्याचा प्रयत्न आम्ही लोकांनी केला आणि त्याच्यामध्ये यश आलेलं आहे. निवडणूक होऊन गेली. आता महाराष्ट्राची निवडणूक आली, जी देशाची निवडणूक आली, जी होऊन गेली. त्याच्यामध्ये महाराष्ट्राने मोठं काम केलं. या महाराष्ट्रामध्ये 48 खासदार असतात. त्या 48 खासदारांच्या जागेपैकी आम्हा लोकांना 30 जागेवर तुम्ही लोकांनी विजय दिला. आणि त्याचाच परिणाम आम्ही देशाच्या घटनेच्या रक्षणासाठी महाराष्ट्राची शक्ती ही संसदेमध्ये देऊ शकतो. तुम्हा लोकांना धन्यवाद द्यायला पाहिजे की या भागामध्ये लोकसभेच्या निवडणुकीला तुम्हा सगळ्यांच्या उमेदवार सुप्रियाताई सुळे यांना मोठ्या मतांनी विजयी केलं. आणि मताचा विक्रम करण्यामध्ये आज मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या भागाच्या बहुसंख्य लोकांनी आपला मताचा पाठिंबा सुप्रियाला दिला. ही गोष्ट मी कधी विसरू शकत नाही. लोकसभेची निवडणूक झाली, आता महाराष्ट्राची निवडणूक आहे. आणि या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये प्रयत्न चालू आहे काही लोकांचा की राज्य पुन्हा हातामध्ये घ्यायचं. लोकशाहीमध्ये राज्य हातामध्ये घ्यायला कोणाची तक्रार नाही. लोकांचा पाठिंबा असल्याचं, लोक समाधानी असल्याचं. आज महाराष्ट्रात स्थिती काय आहे? कोणत्या वर्गात खुश आहे? महिलांचा विभाग बघा. आज महाराष्ट्रामध्ये एक चर्चा चालू आहे की महिलांच्यासाठी काही नवीन कार्यक्रम घेण्याची तयारी राज्यकर्त्यांची आहे. मुख्यमंत्री असो, त्यांचे सरकारी असो, ते ठिकठिकाणी सांगतात की महिलांच्यासाठी अनेक योजना करतो आहे. माझी लाडली बहीण, माझी काय हरकत नाही. बहिणीला तुम्ही सन्मान देत असला तर मला आनंद आहे. पण वस्तुस्थिती काय आहे? आज महाराष्ट्रामध्ये एका बाजूला लाडली बहीण म्हणायचं आणि तिला संरक्षण द्यायचं नाही. युती सरकार महाराष्ट्रात होतं. या सगळ्या काळामध्ये महाराष्ट्रात महिलांचे अत्याचार वाढले. गेल्या 2 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये 67,381 महिलांचे अत्याचार झाले. त्याची नोंद आहे. याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये दर तासाला 5 महिलांच्या अत्याचाराच्या तक्रारीची नोंद आज राज्य सरकार करेल. राज्यामधल्या 64,000 महिला आणि मुली आज बेपत्ता आहेत. याचा अर्थ काय समजायचं? राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, त्यांचा जिल्हा नागपूर. आणि या नागपूरमध्ये 13,000 मुली आणि महिला बेपत्ता आहेत. एका बाजूला महिलांची लाडकी बहीण आणि दुसऱ्या बाजूनं महिलांचे अत्याचार वाढत आहेत. त्याच्याकडे झुंकूनही बघायचं नाही. याचा अर्थ एकच आहे की महिलांच्या हिताची दखल करण्याची ताकद आणि दृष्टी आज भारतीय जनता पार्टी यांचे जे सरकारी आहेत त्यांच्यामध्ये नाही. आणि त्यामुळे
त्यासाठीचे मत मागायला येत असले तर आमच्या मताचा पाठिंबा त्या नावाने देता कामा नये हा निकाल घेण्याच्या उद्देशी आज गरज नाही. दुसरा महत्त्वाचा वर्ग जो महाराष्ट्रामध्ये आहे तो म्हणजे महाराष्ट्राचा शेतकरी. आज काय अवस्था आहे या देशामध्ये सामान्य माणसाचा भुकेचा प्रश्न, देशाचा अन्नधान्याचा प्रश्न काळ्या ऐशी इमान राखणारा हा शेतकरी लागतो. पण त्या शेतकऱ्याची काय स्थिती आहे? आज महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा शेतकऱ्यांची आत्महत्या आहे. आज माहिती जी घेतली आम्ही महाराष्ट्रामध्ये आज 20,000पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. गेल्या 6 महिन्यामध्ये 1267 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आणि आपलं जीवन संपवलं. मे महिन्यामध्ये 206 आणि जूनमध्ये 193 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. देशात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रामध्ये होत आहे. जो शेती पिकवतो, भुकेची गरज भागवतो, तो आत्महत्येच्या रस्त्यात जातो. का घडते हे? त्याचं कारण एकच आहे, त्याच्या शेतीमालाला किंमत मिळत नाही. ते जे काही पिकवतो त्याला बाजारात किंमत नाही. ते पिकवण्यासाठी जे औषधं लागतो, बियाणे लागतात, खतं औषधं लागतात, या सगळ्याच्या किमती दिवसेंदिवस वाढायला लागलेली आणि त्याला झेपत नाही. आणि त्यामुळे तो कर्जबाजारी होतो. कर्जबाजारी झाला की सक्तीची वसुलीची, घरातील भांडी कुठे बाहेर काढली जातात, समाजात वेळच होती आणि त्याचा परिणाम काही वेळेला नाईलाजाने शेतकरी आत्महत्याच्या रस्त्याने जाऊ शकतो. आणि ही अवस्था आज महाराष्ट्रामध्ये आली आहे. तुम्ही महाराष्ट्र पुढे जायचं असेल तर महिलांचा सन्मान आणि शेतकऱ्याचं जीवन सुधारणं याच्यामध्ये तडजोड होऊ शकत नाही. पण आजचे राज्यकर्ते त्या बाबतीत काही करायचं आहे. महाराष्ट्र राज्य त्याचा अभिमान वारंवार आहे. यशवंतराव चव्हाणांच्यासारखा एक कर्तृत्ववान मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभले आणि 1 मे 1960 साली याच पुणे जिल्ह्यामध्ये शिवने जिल्हा छत्रपतींच्या जन्मस्थानी चव्हाण साहेबांनी जाहीर केलं की आम्ही हे राज्य महाराष्ट्र राज्य सामान्य माणसाचं राज्य हे करणार आहे. आणि त्याच्यात महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. त्या काळामध्ये सर्व देशामध्ये महाराष्ट्राचा नंबर हा पहिला होता. कशासाठी? तर दर डोळी उत्पन्नाच्यासाठी. आता फडणवीसांचं सरकार आहे. तुम्ही लक्षात घ्या, यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री होते त्या दर डोळी उत्पन्न हे महाराष्ट्राचं पहिल्या नंबरवर होतं. आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर आज महाराष्ट्राचा नंबर 6वा आहे. महाराष्ट्र घसरलेला आहे आणि राज्याची निर्यात ही महाराष्ट्राची आधीच होती. आज त्याचा वाटा फक्त 16% आहे. सर्व दृष्टीनं महाराष्ट्र हा अडचणीत यायला लागलेला आहे. तिसरी गोष्ट आहे त्याच्या डोक्यावरचं ओझं कसं कमी करायचं. माझ्याकडे देशाची शेती खात्याची सत्ता होती. आत्महत्या वाढल्या त्याविषयी प्रधानमंत्री मनमोहन सिंग होते. त्यांना मी सांगितलं की या आत्महत्या वाढताची काही गोष्ट बरी नाही आणि आत्महत्याचं कारण त्याच्या डोक्यावरचं कर्जाचं ओझं. त्यांनी विचारलं मला काय करता येईल. मी सांगितलं हल्ली या देशाच्या 16 उद्योगपतींच्या डोक्यावर कर्ज होतं जवळपास 18,000 कोटी आणि केंद्र सरकारने या उद्योगपतींचं कर्ज माफ केलं. 18 लोकांचं इतकं कर्ज माफ होऊ शकतं
आणि तो शेती करतो, अन्नधान्य पिकवतो, तो संकटात आला, निसर्गाच्या लहरीफलाने त्याला मदत करायची नाही, हे धरून काही योग्य नाही. त्याला मार्ग काढायचा असेल तर शेतकऱ्याच्या डोक्यावरचं कर्ज हे माफ केलं पाहिजे. आणि माझ्याकडे शेतीची सूट असताना आम्ही 71,000 कोटीचं कर्ज माफ केलं आणि शेतकरी संकटातून बाहेर काढले आहे. अनेक गोष्टी या ठिकाणी केली, पण ज्यांच्या हातात सत्ता आहे ते मात्र अशा गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. कोणतं काम त्यांनी सांगितलं? साधी गोष्ट आहे, त्याचा अभिमान आपल्याला असावाची बाब आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तिथं शिवछत्रपतींनी एक किल्ला उभा केला. गेले अनेक वर्ष तो किल्ला समुद्रामध्ये आहे. पाण्याचा किल्ला, त्याला कधी धक्का बसला नाही. त्या किल्ल्याच्या जवळ केंद्र सरकारने शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला. त्या पुतळ्याचं अनावरण करायला नरेंद्र मोदी आले, अनावरण केलं आणि 1 महिन्याच्या नंतर तो पुतळा पाडला, मोडला, त्याचे तुकडे झाले. चौकशी केली, हे कसं झालं? सांगण्यात आलं की समुद्रात वारा होता आणि त्या वाऱ्याने पुतळा पाडला. आज तुम्ही मुंबईमध्ये गेलात तर इंडिया गेट नावाचा भाग आहे समुद्रकिनाऱ्यावर, ताज हॉटेलच्या जवळ, आणि त्या ठिकाणी 1960 साली चव्हाण साहेबांनी पुतळा उभा केला. जवळ समुद्र आहे, समुद्राचा वारा आहे. 60 पासून आजपर्यंत इतकी वर्ष झाली त्या पुतळ्याला धक्कासुद्धा लागला नाही. मुंबईमध्ये शिवाजी पार्कमध्ये तुम्ही जावा, त्या ठिकाणी महाराजांचा पुतळा आहे. पलीकडे समुद्र आहे, मोकळं मैदान आहे, प्रचंड वारा असतो. तिथं पुतळ्याला काही झालं नाही. पुणे शहरामध्ये शिवाजी मिल्ट्री स्कूल तुम्ही बघितलं असेल, तिथं शिवाजी महाराजांचा पुतळा 60-70 वर्षाच्या पूर्वी किंवा त्याहीपेक्षा आधी उभा केला, कधी त्या पुतळ्याला धक्का लागला नाही. पण सिंधुदुर्गचा पुतळा फरतो कसा? आणि ही गोष्ट स्पष्ट झाली की त्या पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार होता. पुतळा खरेदीमध्ये भ्रष्टाचार होता आणि काम कुणाचं करत होतं? आज जे राज्यकर्ते आहेत, भाजपचे लोक आहेत, त्यांच्या हातामध्ये हे काम होतं. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार करायला जे लोक थांबत नाही ते महाराष्ट्राच्या सामान्य लोकांची भ्रष्टाचारातून सुटका करतील याचा विश्वास कसा ठेवायचा? आणि अशा अनेक गोष्टी हे सातत्याने महाराष्ट्रामध्ये व्हायच्या. महागाई हे एक मोठं दुःख आहे. आज महिलांना प्रपंच चालवणं अवघड झालं. गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्या, अन्नधान्य, भाजीपाला, डाळी, खाद्यतेल या सगळ्या गोष्टींच्या किमती वाढल्या आणि सामान्य माणसाला संसार चालवणं हे अवघड होऊन बसलेले. त्या महागाईचं त्याची सुटका नाही. खाद्यतेल त्याच्या किमती एवढ्या वाढल्या तर स्वयंपाकघरात फोडणी द्यायलासुद्धा महाग झाली आणि तेलाचे भाव तब्बल 40 ते 50 रुपयापेक्षा अधिक वाढले आणि त्याच्यामध्ये करसुद्धा केंद्र सरकारने वाजवी दराने टाकले. आणि या सगळ्या गोष्टीचा त्रास हा सामान्य माणसाला होतो. या सगळ्यातून सामान्य माणसाची सुटका करायची असेल तर एकच काम करू शकतात आणि ते काम उद्याच्या 18 तारखेला करायचं. ते काम करायचं असेल तर त्या 18 तारखेला तुम्हाला सगळ्यांना एकच निकाल घ्यावा लागेल. मतदान केंद्रावर जाणे, जी खून सचिन बेळकेंची आहे ती खून लक्षात ठेवलं. ती तुतारी वाजवणारा माणूस या खुनेचं ध्यानात ठेवून
त्याच्यासोबतचं वचन लावणं हे काम तुम्हाला लोकांना करायचं आहे. एका गोष्टीचा मला अभिमान आहे. गेले अनेक वर्ष सचिन दोळके या ठिकाणी मतदारसंघामध्ये तुम्हा लोकांच्याच काम करतात. काका चव्हाण आहेत, शिव गोसावी आहेत, अन्य सहकारी आहेत. या सगळ्यांनी या भागातल्या जनतेची अनेक वर्षांपासून सेवा केली. मागच्या निवडणुकीमध्ये फार थोड्या मताने सचिनचा पराभव झाला, पण मी पराभव झाल्याच्या नंतर त्यांना भेटायला आलो तर दुसऱ्या दिवशीपासून हारग्रस्त पराभव झाला याचं दुःख सोडलं, लोकांचे प्रश्न सोडवायला घराबाहेर पडला. अशा प्रकारे काम करण्याच्याबद्दल एक आदर्श म्हणून ज्यांचा लौकिक आहे असा उमेदवार आज या मतदारसंघातून तुम्हा सगळ्यांच्या समोर उभा आहे. शेजारच्या मतदारसंघात, पर्वती मतदारसंघात अश्विनी कदम उभे आहेत. त्यांनाही त्या ठिकाणी जे कोणी तिथे सहकारी असतील त्या सगळ्यांनी सहकार्य करायचं, ही भूमिका घेतली पाहिजे. मी मोठ्या संख्येने या ठिकाणी लावणार, याबद्दल तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. याच्यानंतर आणखी 2 सभा असल्यामुळं मी काही अधिक वेळ घेऊ इच्छित नाही. पण सचिन दोळके, अश्विनीताई या दोघांची खुंची एकच आहे. या दोघांच्या खुणेला स्मरणात ठेवा आणि मोठ्या मताने या दोघांना विजय करा. मी तुम्हाला शब्द देतो की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या सगळ्या उमेदवारांना तुम्ही शक्ती द्या. या राज्यामध्ये परिवर्तन करून दाखवू. देशाचं एक नंबरचं राज्य हा जो लौकिक होता, जो हल्लीच्या काळात घसरला, ते राज्य पुन्हा एक नंबर आणू आणि महाराष्ट्राचा लौकिक आणू, ही गोष्ट या ठिकाणी मानतो आणि पुढच्या सभेला जायला तुमची परवानगी घेतो. जय हिंद.